हैदराबाद गॅझेटियरनुसार नोंदी आढळतील त्या मराठा समाजामधल्या अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी मुंबईमध्ये मोठं आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर सरकारनं जीआर काढत ही मागणी मान्य केली होती। आता ही मागणी मान्य झाल्यावर गेल्या 3 महिन्यांमध्ये मराठवाड्यामधल्या केवळ 98 अर्जदारांनाच ओबीसी प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती कळतेय। 8 जिल्ह्यांमधून 594 अर्ज प्राप्त झाले, पण त्यातील केवळ 98 अर्जदारांना प्रमाणपत्र प्राप्त झाले। टक्केवारीमध्ये बोलायचं झालं तर ही टक्केवारी केवळ 18% कुणबी मराठा प्रमाणपत्रांसाठी तालुकास्तरीय समितीकडे अर्ज सादर करावा लागणार होता। हा जीआर काढून 3 महिने झालेत। विशेष संभाजीनगर जिल्ह्यामधून एकही प्रमाणपत्र देण्यात आलेलं नाहीये। सप्टेंबर 2025 ला जो काही शासन निर्णय शासनाने निर्गमित केला होता त्या अनुषंगाने आमच्याकडे 594 अर्ज प्राप्त झालेले आहेत। त्याच्यापैकी 98 उमेदवारांना त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत आणि इतर 489 अर्ज हे प्रलंबित आहेत। मात्र या कालावधीमध्ये जे काही आपल्या जुन्या शासन निर्णयाप्रमाणे जे काही आपल्याकडे प्रक्रिया सुरू होती त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्राप्त झालेल्या अर्जांच्या अनुषंगाने गुणबी प्रमाणपत्र दिलेलं आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 2,65,000 पैकी 2,63,000 लोकांना ही प्रमाणपत्र ऑलरेडी इश्यू झालेली आहेत। नेमके किती प्रमाणपत्रांचं वाटप झालंय आपण जिल्हावार आकडेवारी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। संभाजीनगरमध्ये 14 अर्ज प्राप्त झाले, मात्र एकही प्रमाणपत्राचं वाटप झालेलं नाहीये। परभणीमध्ये प्राप्त अर्ज आहे 445, मान्य झालेले अर्ज 47। जालन्यामध्ये 78 अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी केवळ 8 अर्ज मान्य झालेत। हिंगोलीमध्ये 5 अर्ज प्राप्त झालेत आणि मान्य अर्ज आहेत केवळ 3। तर मराठवाड्यामध्ये एकूण 98 प्रमाणपत्रांचं वाटप झाले। नांदेडमध्ये 5 अर्ज प्राप्त झाले होते, 5ही अर्ज मान्य झाल्याची माहिती कळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।